नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला गरमागरम अशी पुरी बनवून दाखवते, सॉफ्ट आणि मऊ. कारण घरामध्ये काय होते, वयस्कर लोक असतात, दाताचा प्रॉब्लेम असते, तर त्यांना पुरी खाता येत नाही. कडक अशा वातड असतात पुऱ्या, त्याच्यामुळे बघा स्मूथ अशा आणि टम फुगलेल्या बऱ्याच वेळा असे सॉफ्ट राहणाऱ्या पुऱ्या बनवून दाखवते. यामध्ये मैदा किंवा रवा, तांदळाचं पीठ काहीच वापरणार नाही. करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आता या ठिकाणी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगोदर अर्धा ग्लास पाणी, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. पुरीमध्ये मीठ असलं म्हणजे पुरी चवीला छान लागते. विदाऊट पुरी छान मिठाशिवाय चांगली लागत नाही. आता हे पीठ हे चाळून घ्यायचं. पीठ कधीही चाळून घ्या पुरी बनवताना, कारण कसं काय होते, ते पुरी कडक होती खूप जर कोंडा असेल तर. त्याच्यामुळे पीठ चाळून घ्यायचं. आता लागेल तेवढे इथं पीठ मी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये किती काय त्याच्यानुसार ठरवा, इथे पीठ घ्या. आणि जसं पाणी लागेल तसं आपल्याला दगडासारखं पीठ मळून घ्यायचं आहे. नरम पीठ मळून घ्यायचं नाही. काय होतं मग, जर असं नरम पीठ असेल ना, पुरी वातड होते आणि लाटायलासुद्धा त्रास होते. त्याच्यामुळे इथे दगडासारखं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं पाणी लागेल तसं थोडंसं जोर देऊन असं पीठ मळून घ्यायचं छान. लहान मुले असतील घरामध्ये, 5 वर्षाच्या पुढील, ते पुऱ्या खाण्यासाठी कंटाळा करतात. कारण वातड असेल, कडक असेल तर पुरी टाकून देतात, ते खात नाही. तर त्याच्यामुळे सॉफ्ट अशी पुरी खाण्यात त्यांना मजा येते. त्याच्यासाठी हे पीठ छान मळून घ्यायचं मऊसूत. आता थोडं पाणी करत करत असं टाकून घेतलेलं आहे. गोळा करून घ्यायचा एकत्र छान. थोडासा जोर देऊन गोळा तयार करून घ्यायचं पीठ मळताना कधी पण. आता या ठिकाणी बघा तयार झालेला आहे गोळा. आणि परातीलासुद्धा पीठ ठेवायचं नाही, काढून घ्यायचं सगळं. चपातीला पीठ मळतो तसं मळत बसायची गरज नाही. असं थोडंसं रफली असलं तरी चालेल. नंतर ते एकत्र गोळा करून छान ठेवून द्यायचं, म्हणजे सॉफ्ट होतंच पीठ. अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे. 10 ते 15 मिनटासाठी आता हे झाकून ठेवते. 10 मिनटं म्हणा, 5 मिनटं म्हणा, पण रेस्ट करून असं पीठ ठेवून द्यायचं आहे. या अशा प्रकारे बघा इथे पीठ तयार आहे. आता झाकून ठेवते मी 10 ते 15 मिनटासाठी. आता 10 ते 15 मिनटं झालेली आहे. इथे या ठिकाणी पहा, फक्त 10 ते 15 मिनटं किंवा 10 मिनटं कमी जास्त वेळ लागू शकतो, पण फक्त रेस्ट करायला ठेवा. तर अर्ध्या चमचा तेल टाकलेलं आहे यामध्ये. तेलामध्ये हे पीठ आता छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे पिठावर असे खवले वगैरे असतात, ते दिसत नाहीत आणि पीठ खूप सॉफ्ट होते या तेलामुळे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. नंतर पाणी टाकायची गरज नाही, फक्त तेलाचा वापर करा यामध्ये. तर दोन्ही हाताने जोर देऊन छान असं पीठ मळून घ्यायचं. खूप मऊसूद असं लोण्यासारखा गोळा तयार होतो या ठिकाणी पिठाचा पुरी बनवण्यासाठी. आणि इथे पहा किती छान शायनिंग पण आलेली आहे तेलामुळे पिठाला. अशा प्रकारे खूप सॉफ्ट झालेला आहे. रेस्ट करून फक्त तेल टाकून हे पीठ असं करून घ्यायचं. आता पाहिजे ते आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. जेवढ्या पुऱ्या तयार करायच्या एकच वेळेस हे काम होऊन जाते. एक गोळा घ्या, लाटत बसा, तसं करू नका. आता या ठिकाणी लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि असे गोल गोल करून घ्यायचे. किती पुऱ्या असू द्या, असे गोळे करून ठेवले म्हणजे लाटायला खूप सोप्या होतात आणि खूप लवकर पुऱ्या पण होतात. वेळ खूप वाचतो, खूप वेळ लागणार नाही. असे गोळे तयार करून घ्यायचे आणि लवकर लवकर असे लाटून घ्यायचे. अशा प्रकारे लागले तेवढेच इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता इथं तेलाचा वापर करायचा, पिठाचा अजिबात वापर करायचा नाही. काय करतं कोणी पीठ लावतं, पण पीठ लावू नका, कारण तेल पूर्ण करपतं. त्याच्यामुळे इथं तेलाचा वापर करायचा. थोडंसं तेल लावायचं हुंड्याला आणि लाटून घ्यायची. तेलावरच ही पुरी अशी लाटून घ्यायची. अशा प्रकारे बघा, चिटकत नाही, काहीच नाही, काहीच होत नाही. अशी लाटून घ्यायची पाहिजे त्या आकाराची. ते पाहू शकता. आणि जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही, मीडियमला पुरी ठेवायची. अशा प्रकारे हे लाटून घ्यायच्या पुऱ्या. फक्त तेलाचा वापर करा, पिठाच्या यामध्ये वापर करू नका लाटताना. आता हे पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या. आणि पाहिजे तेवढ्या पुऱ्या अगोदर लाटून घ्यायच्या. इथे पाहू शकता, पाहिजे तेवढ्या मी पुऱ्या लाटून घेतल्या. एकावर एक ठेवलेल्या आहेत, परत अजिबात चिटकलेल्या नाही. इथं जळून दाखवते पहा. काय होतं, तेलानं अजिबात पुरी चिटकत नाही. आणि पीठ दगडासारखं असेल तर अजिबातच नाही. किती थर लावा, पुरीवर पुरी ठेवा, पण चिटकत नाही. आता तेल अगोदरच ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. जास्त कडकडही नाही आणि कोमटही नाही. आता हे पुरी मी तळून घेते. तर चिमट्याचा वापर करणार आहे. तुम्ही झाऱ्याचासुद्धा वापर करू शकता. अशा प्रकारे पूर्ण पुऱ्या मी तळून घेणार आहे आणि असे फिरून घ्यायची पुरी. मस्त टम फुगते. अशा प्रकारे काहीच वेळ लागत नाही. आणि चिमट्याचा इथे वापर करते. तुम्ही झाऱ्याचासुद्धा वापर करू शकता तुम्ही. आणि डायरेक्ट अशी चिमट्यानं पुरी उचलून घेते, तेलकट होत नाही. पूर्ण तेल असं झरून निघते. यामुळे चिमटा असेल तर वापरा. आता पूर्ण पुऱ्या अशाच प्रकारे मी तळून घेणार आहे. तेल इथे तुम्ही
जास्त कडकडीत आणि कोमट ठेवायचं नाही तर पुऱ्या पूर्ण अशा वातळ होतात, तेल पिऊन घेतात. त्याच्यामुळे इथे सांगते तेल गरमच असलं पाहिजे मीडियमला. या ठिकाणी पूर्ण अशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत मी, ते पाहू शकता अशा प्रकारे. आणि पहा किती छान सर्व पुऱ्या अशा फुटलेल्या आहेत, किती सॉफ्ट झालेल्या आहेत. म्हातारे माणसं घरात असतील वयस्कर, त्यांना खायला अजिबात त्रास होणार नाही. आणि करून बघा, तेल पण अजिबात हाताला चिटकलेलं नाही. नक्कीच आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.